रेल्वे प्रवासादरम्यान लुटल्याचा बनाव करून मालकाची 11 लाखांची सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्या नोकराला व त्याच्या 3 साथीदारांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली। किशन सिंग, करण सिंग राठोड, विक्रम सिंग मूलसिंग चुंडावत, श्रीकांत गोविंद मुंडे आणि हिमांश प्रमोद चौधरी अशी त्यांची नावे आहेत। त्यांचा साथीदार हितेश भागू अहिर उर्फ गुंड्या हा अद्याप फरार आहे। अनिल शांतीलाल सेमलानी यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती। आरोपींना पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम परमार, सहाय्यक निरीक्षक बगाडे, कर्मचारी अमरदीप साळुंके, राजेश मुसळे, संतोष चांदणे आणि दत्तात्रय मोरे यांनी अटक केली आहे। सेमलानी यांचा मुंबई आणि त्यांच्या भागीदाराचा हैदराबाद येथे सराफी व्यवसाय आहे। त्यांच्याकडे किशन सिंग राठोड हा कामाला होता। तो हैदराबाद येथील सराफी पेढीतून मुंबईकडे नेहमी सोन्याची बिस्किटे आणि इतर दागिने आणण्याचे काम करीत होता। त्याने विक्रम सिंग यांच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती, मात्र ती रक्कम तो मुदतीमध्ये परत करू शकला नव्हता। व्याज दिवसेंदिवस वाढत होते, त्यामुळे किशन सिंगच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता। किशन सिंग आणि विक्रम सिंग हे पूर्वीपासूनच ओळखीचे होते। विक्रम सिंग देखील काही वर्षापूर्वी सराफी व्यावसायिकाकडे कामाला होता। त्याने नुकतेच काम सोडले होते। विक्रम सिंग, श्रीकांत, हिमांशू आणि हितेश हे बस प्रवास करून हैदराबाद येथे गेले, मात्र पेढी लुटण्याचा त्यांचा डाव फसला। सर्वजण दिनांक 12 नोव्हेंबर रोजी हैदराबादहून मुंबईकडे रेल्वेने येण्यासाठी निघाले। किशन सिंगने त्याला लुटल्याचा बहाणा करण्याचे ठरवले। त्यांनी सोलापूर येथे हा बनाव करण्याची योजना आखली, मात्र ती सफल झाली नाही। शेवटी पुणे ते लोणावळा प्रवासादरम्यान किशन सिंगने त्याला लुटल्याचा बनाव केला। तशी हकीकत त्याने त्याचे मालक सेमलानी यांना सांगितले। त्याने हे कृत्य केल्याचा संशय सेमलानी यांना आला। त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीकडून 10,60,000 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे।